नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे देहदान. अन्नदान हे पवित्र दान आहे, तसंच देहदान सुद्धा फार पवित्र आणि महान असं दान आहे असं मला वाटतं. जेव्हा माणूस पंचतत्वात विलीन होतो त्यानंतर एकतर त्याला दफन केलं जातं किंवा त्याच्यावर अग्निसंस्कार केले जातात. आणि जेव्हा अग्निसंस्कार केले जातात तेव्हा उरते ती फक्त राख आणि तिथे तो माणूस संपतो. पण काही माणसे अशी असतात की मेल्यानंतरसुद्धा मी इतरांच्या मदतीला पडावं, त्यामुळं ते घरी त्याने सांगितलेलं असतं की मला देहदान करायचं आहे. आणि म्हणून मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी MBBSचा एक भाग आहे की हा मानवाच्या बॉडीचा अभ्यास आणि त्याला दान करा असं त्यांनी दिलेलं असतं. आणि अगोदर त्याचे फॉर्म वगैरे भरून झालेले असतात. त्यामुळं माणूस मेला की त्यांच्या घरची जी मंडळी आहेत हे सगळे त्या दवाखान्यामध्ये जाऊन हा निरोप देतात आणि त्यावेळेला दवाखान्याची गाडी येऊन ही बॉडी घेऊन जाते. मेल्यानंतरसुद्धा आपण इतरांच्या उपयोगी पडावं हा उदात्त हेतू त्यांच्या मनामध्ये असतो आणि म्हणून ते स्वतःची बॉडी हे डॉक्टर मुलांना अभ्यासासाठी दान करत असतात. तर कधीकधी एकदा आता तुम्ही जवळजवळ आठवडा झालं की एक बातमी TV वर म्हणा किंवा मोबाईलवर म्हणा धुमाकूळ घालत आहे. अशीच एक MBBSला शिक्षण घेणारी एक मुलगी ती एका प्रणित मोरे नावाच्या स्टँडअप कॉमेडी शो जो घेतो त्याच्या शोला गेलेली असते. आणि त्या ठिकाणी तो काय काय प्रश्न विचारून मुलांना उचकवत असतो, एक एक अनुभव सांगत असतात. तेव्हा ती जी मुलगी आहे ती सांगते की मी आणि माझी मैत्रीण अशा रस्त्याने चाललेलो होतो आणि मग एक मुलगा टॉवेल गुंडाळून आमच्या पुढून येत होता. आणि पुढून येत असताना हा असा काय येतो आहे आमच्या समोरूनच, म्हणून आम्ही दोघी पण एकमेकीकडे पाहू लागलो. आणि त्याने चक्क टॉवेल उघडा केला आणि ती खदा हसून सांगते की त्यानं आत काहीच घातलेलं नव्हतं. म्हणजे एक मुलगी असे टुकार विनोद करू शकते. त्याचप्रमाणे तिनं दुसरा कॉलेजचा विनोद सांगितला. त्याला विनोद नाही म्हणणार, पण कॉलेजमधला तिनं किस्सा सांगितला की एकदा आम्हाला डेड बॉडीचं डिटेक्शन म्हणा किंवा त्याच्या डेड बॉडीचा अभ्यास म्हणा हे करायला ती बॉडी आलेली होती. आणि त्यावेळेला तिनं कमरेखालचा विनोद, ज्याला टुकार विनोद किंवा घाणेरडा विनोद म्हणतात, असं सांगितलं. आणि ती म्हणाली की जो बॉडी होती ती म्हणजे पुरुषाची होती. तर ह्या पुरुषाच्या बॉडीचं निरीक्षण करत असताना, परीक्षण करत असताना तिने घाणेरडी थट्टा केली की जेव्हा गुप्तांगाबद्दल बोलायला लागली ती, तेव्हा ती म्हणाली की चाचा का साईज बहुत छोटा था. आणि याच्यावर तो प्रणित मोरे त्याला आणखी तिला उचकायला लागला आणि असल्या पांचट विनोदावर सगळे खो हसायला लागले. खरं तर हे जेव्हा पाहत होतो तेव्हा तळपायच्या मस्तकात गेली की बिंडोक पोरगी त्या कार्यक्रमाला वयस्कर पुरुषांची बॉडी पाहत असताना त्याच्या लिंगावरून इतकी बेछूट कशी काय बोलू शकते, इतका निर्लज्जपणा यांच्यात कुठून येतो. त्यावर मोरे अधिकच चेकाळतो व तिला आणखी गोष्टी सांगायला भाग पडतो. तर तो भाग असो, पण मला असं म्हणायचं की मुलीसुद्धा अशा नाजूक आणि संवेदनशील किंवा की ज्या विषयावर मुली बोलू शकत नाहीत ओपनली, म्हणजे सगळ्यांसमोर, अशा विषयावर ती बोलत होती. मला मोठा प्रश्न पडला की कसले संस्कार आहे तिच्या आईवडिलांच्या हिच्यावर की अशा जो विषय स्त्रियांनी तोंडातसुद्धा म्हणजे बोलू शकत नाहीत उघडपणे. तर ती ही मुलगी MBBSच्या 3ऱ्या वर्षाला असणारी मुलगी त्या डेड बॉडीची अशी चेष्टा आणि मस्करी करत होती. विचार करा. हे ऐकून
इतर म्हणजे आपल्यासारखी जी लोक आहेत की ज्यांचा उदात्त हेतू आहे की मेल्यानंतर सुद्धा मी दुसऱ्याच्या उपयोगी पडावं किंवा माझी डेड बॉडी ही कॉलेजला दान करावी की जेणेकरून पुढचे डॉक्टर तयार होतील माझ्या शरीराचा अभ्यास करून, असे म्हणणाऱ्या लोकांच्या मनामध्ये मात्र आता शंका आली की खरंच जर आपण एवढं उदात्त हेतून हे आपण आपला देह दान करतोय आणि याच्यावर मात्र ही अशी जर उर्जमफुल जी मुलं असतात असे जोक करत असतील तर काय करावं हा विचार करत असतील तर असो, तर मला तर माझ्या कानावर विश्वास बसेना की या मुलीला इतके खुलेआम चर्चा करायचं धाडस तिनं कसं केलं. मग इथे प्रश्न येतो तो संस्काराचा. आई वडिलांनी खूप चांगले संस्कार केले असतील, रक्ताचं पाणी करून भरमसाठ मेडिकल कॉलेजची फी भरलेली असेल, पण मग असली पोरगी आपली पोरगी कुठे जाते काय करते त्याकडले दुर्लक्ष होतं आहे का. ज्या कारणासाठी म्हणजे शिक्षणासाठी त्यांना पैसा पुरवला जातो हे पैसे तिथेच खर्च करतात की नाही याकडेही पालकांचं दुर्लक्ष होतंय का हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांवर ह्या पालकांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. तसं पाहिलं तर आईवडिलांनी किती लक्ष आणि कुठं लक्ष द्यायचं, पण हे संस्कार हे मुळात असले पाहिजेत. आणि आपण म्हणतो की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आईवडील वाईट आहेत म्हणून, कारण आत्ताचं जे संस्कार आहेत मुलांना घरच्या संस्कारापेक्षा बाहेर असले टुकार जर मिळाले तर त्यांच्यामध्ये हा बदल पटकन होतो आणि ते आत्ताच्या भावी पिढीला अतिशय घातक आहे. आणखी एक व्यक्ती त्या कार्यक्रमामध्ये दिसली तर ती सुद्धा अशीच निर्लज्जपणे एका तिची जी गर्लफ्रेंड होती तो तिला म्हणाला की त्या मुलीला त्याने बिर्याणी खाऊ घातली आणि मग तिच्याकडून तुम्हाला माहिती कसली अपेक्षा केली असेल ती मी बोलणार नाही, पण तिच्यावर अशी अपेक्षा केली आणि मग तो म्हणतो की आपण एवढा पैसा खर्च केलेला आहे आणि मग तो पैसा तर आपल्याला वसूल झाला पाहिजे. म्हणजे मग हे प्रेम आहे का. केवळ बिर्याणी खायला घातली म्हणून ते पैसे तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून हा फिरवणार. मग इथं प्रेम कुठं राहिलं, तर इथं झाली वासना. आणि मग हे अशी म्हणजे चांगले शिक्षण घेणारी चांगल्या घरातून आलेली ही मुलं अशा जर विचित्र शोला जात असतील तर त्यांची मानसिक अवस्था काय असेल हे विचार करायला पाहिजे. इथं आपण पाहतो की शिक्षणानं माणसाची प्रगती होते असं आपण म्हणतो, पण इथे अधोगती आहे आणि संस्कार हा भाग खूप महत्त्वाचा वाटतो. टी व्ही किंवा मोबाईलच्या माध्यमातून आपली मुले काय पाहतात काय नाही, कुठं जातात काय करतात याचं थोडं तरी लक्ष हे पालकांनी दिलं पाहिजे. पण ह्या मुलांनी आपल्या पालकांचं कष्ट, आपल्या पालकांची जी ओढाताण होते ही ओढाताण त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि आपलं पुढचं भवितव्य घडवलं पाहिजे. आता हे जेव्हा बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि समाज माध्यमातून टीकेची झोड जेव्हा उठली गेली तेव्हा ज्या कॉलेजमध्ये ती शिकती की ज्या ठिकाणी हजारो डॉक्टर तयार होऊन बाहेर पडलेत त्या कॉलेजला सुद्धा ती मेरा कॉलेज चिंदी है असे म्हणते आणि त्याला सगळेजण दात विचकून दात देतात. हे फार वाईट वाटलं. तिची मैत्रीण जी आहे तिची नैतिकता जी आहे ही नैतिकता अतिशय खालच्या पातळीला गेलेली आहे. पैसेवाल्या आईबापाचे हे टुकार अवलाद तिचं भविष्य अंधकारमय झाले. कारण आता महाराष्ट्र सायबर विभागाकडून प्रणित मोरे, सेजल पवार व 370 रुपयाची मैत्रिणीला बिर्याणी खाऊ घालून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करणारा हिमांशू जागरा यांच्यावर चौकशी आता सुरू आहे. आई बापाला शर्मेने खाली मान घालावी लागत असेल तर वांजोटं राहिलेलं बरं असं मला वाटतं. धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.